नमस्कार. वटाण्याचं सीझन आहे आणि अजून जरी तुम्ही हा मटार पुलाव खाल्ला नसेल ना, तर माझ्या सांगण्यावरून एकदा तरी नक्की बनवून पहा. कोणतंही वाटण न करता किंवा कोणताही मसाला न वापरता मस्त सुवासित आणि खात राहावासा वाटणारा असा हा पुलाव एकदा तरी नक्कीच बनवायला हवा. बनवायला अतिशय सोपा, दिसायला अतिशय देखणा असा हा मटार पुलाव कसा बनवायचा हे पाहूयात. कोणत्याही प्रकारचा मसाले भात असू देत, तो मोकळा सळसळीत कसा बनवायचा याची सुद्धा एक छानशी अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, फार वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करू. आता मटार पुलाव करायचा म्हटल्यावरती अगदी ताजे हिरवेगार वाटाणे घ्यायचे. बरं, इतर सीझनला तुम्ही इथे जो फ्रोझन मटार असतो तो वापरलात तरी सुद्धा चालेल. पण जो हिरवा, ताजा, गोड मटार असतो ना, त्याची चव काही अप्रतिमच लागते. तर इथे एक मोठं बोल भरून मी वटाणा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने तितकंच तांदूळ मी आधीच अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. हे तांदूळ आहेत ते 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे. या भाताला फार तयारी करावी लागत नाही, किंबहुना या भाताला फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही. यामुळे लगेचच आपण फोडणी द्यायला घेऊ. तर कढई मोठी मी घेतलेली आहे, जाड तळाची घ्यायची. यामध्ये दीड पळी भरून तेल घातलं. तेल गरम झालं की आपल्याला हे काही खडे मसाले घालायचे आहेत. यामध्ये 1 चमचा जिरं, 2 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनीचे 2 तुकडे, 2 मोठी इलायची जी मी अशी मधून सोलून घेतलेली आहे आणि छोटी हिरवी इलायची सुद्धा मी अशी ओपन करून घेतली. यासोबतच 4 ते 5 आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत, 2 स्टार फूल घेतले, 4 ते 5 काळी मिरी असं आपल्याला घ्यायचं आहे. यापैकी कुठलंही एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल, तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला हे सगळे खडे मसाले यामध्ये घालायचे. या भातामध्ये ना काजूची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते. यामुळे फोडणीमध्येच आपण जवळ-जवळ 10-12 असे काजू घातलेले आहेत. हे काजू सुद्धा खडे मसाल्यांसोबत हलकासा रंग येईपर्यंत परतून घेऊ. मिनिट दीड मिनिटासाठी फोडणी चांगली परतून झाली, की यामध्ये एक छोटा मीडियम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलाय. कांदा घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. वेळ असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं. यासोबतच हिरव्या मिरच्यांचे तुकडे तुम्ही घालू शकता किंवा इथे मी अशा अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्यांना मध्ये अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत. काही लाल, काही हिरव्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्यांवरती हलकेसे डाग येईपर्यंत, कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतेपर्यंत आपण छान हे परतून घेऊ. तर असा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत कांदा छान परतून झाला, की यामध्ये आपल्याला मटार घालायचा आहे, वटाणा घालायचा आहे. हा वटाणा सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. तर फार नाही, अगदी 1 मिनिटभरासाठीच वटाणा सगळ्या साहित्यांसोबत मी परतून घेतला. आता यामध्ये आपल्याला भिजत घातलेले तांदूळ घालायचे आहेत, पण यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणून छान हे निथळून घालायचे. म्हणजे कसं आपल्याला पाण्याचा अंदाज सुद्धा नंतर यामध्ये घालत असताना व्यवस्थित येतो. पाण्यामधून चांगले तांदूळ निथळून यामध्ये घातले, चवीपुरतीचं मीठ घातलं. आता यामध्ये पाणी घालायचे. तर भात अगदी मोकळा सळसळीत शिजायला हवा, सोबतच तो मऊसूत सुद्धा व्हायला हवा. म्हणून पाण्याचं योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे. तर जितकं आपण तांदूळ घेतलं होतं, त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी भरून यामध्ये पाणी घालायचंय. तांदूळ भिजल्यामुळे तो हलकासा फुलला जातो. हवं तितकं पाणी यामध्ये असतं आणि यामुळे एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही. 1 वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी जे आहे ते अगदी पुरेसं होतं. तर इथे बरोबर दीड वाटी भरून पाणी मी घातलं. यासोबतच इथे मी जावित्रीच्या काही अशा काड्या तोडून घेतलेल्या आहेत, की ज्यामुळे भाताला फ्लेवर खूप छान येतो. सगळं साहित्य चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवायची. गॅसची फ्लेम लो ठेवल्यानंतर आपल्याला चांगलं यामधलं पाणी आटेपर्यंत झाकण न ठेवता भात शिजवून घ्यायचा आहे. लो फ्लेमवरती साधारण एक 4-5 मिनिटामध्ये भातामधलं पाणी बऱ्यापैकी आटलं जातं आणि भात सुद्धा अर्धवट असा शिजलेला असतो. यावेळेसच आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचाभर तूप. या तुपामुळेच छान भाताला चकाकी सुद्धा येते आणि भात चवीला सुद्धा मस्त लागतो. आता घातलेलं तूप या भातामध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेमवरती आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि भात आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर भात शिजण्यासाठी जवळ-जवळ मला 5 ते 7 मिनिटं तरी लागतील. तर बरोबर 7व्या ते 8व्या मिनिटाला गॅसची फ्लेम मी बंद केली. झाकण न काढता हा पुलाव असाच मी झाकून ठेवला. म्हणजे छान तो मुरला जातो आणि मस्त सॉफ्ट आणि मोकळा-मोकळा सुद्धा होतो. तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असा मोकळा-मोकळा असा हा वटाणा पुलाव झालेला आहे. हा पुलाव इतका चविष्ट लागतो, की तुम्हाला यासोबत कुठल्याही भाजीची गरज पडत नाही.
ऐन वेळेस, घाईच्या वेळेस तर एक बेस्ट ऑप्शन आहे. हवं असेल तर रायता घ्या किंवा मग पापड सोबतीला ठेवू शकता. तर आशा करते, की आजची ही मटार पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली तर मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.